जे विद्यार्थी यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग, स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि रेल्वे याची तयारी करत आहेत किंवा तयारी करण्याचा विचार करत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी वनआरटी तर्फे या ठिकाणी स्कॉलरशिपची योजना जी काही आहे तर ती देण्यात येत आहे. व्हीजेएनटी कॅटेगरीमधले जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी वनआरटी थ्रू जे काही आहेत तर हे प्रशिक्षण असेल, त्याचबरोबर संशोधन असेल किंवा इतर जे काही कौशल्य विकासाच्या योजना आहेत तर ह्या या ठिकाणी इथे राबवल्या जातात. तर या सगळ्या योजनांबद्दलची जी काही माहिती आहे तर ती आपण या व्हिडिओमध्ये इथं बघणार आहे, की जी काही पूर्व प्रशिक्षण योजना आहे ती कशा पद्धतीने वनआरटी थ्रू या ठिकाणी इथं राबवल्या जाते. त्याच्यामध्ये परीक्षा पद्धती कशी असणार आहे, तुम्हाला किती या अंतर्गत शिष्यवृत्ती किंवा विद्यावेतन जे काही आहे तर ते मिळणार आहे, याची संपूर्ण माहिती जी काही आहे तर या व्हिडिओमध्ये असेल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जो काही आहे तर शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या स्कॉलरशिपचा जो काही आहे तर तो फायदा होईल. आता 8 जून 2026 पासून जे काही आहेत तर हे फॉर्म सुरू झालेले आहेत. आता याच्यामध्ये कोण-कोण अप्लाय करू शकते किंवा कोणकोणत्या कॅटेगरी मधले जे काही आहेत तर विद्यार्थी या ठिकाणी इथं अ, बसतात. तर व्हीजेए आहे, की व्हीजेएसाठी इथं 40% चा जो काही आहे तर तो कोटा देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर एन-टी-बी देण्यात आलेली, याच्यासाठी 22.5 एवढा जो काही आहे तर तो कोटा ठेवण्यात आलेला आहे. एन-टी-सी यांच्यासाठी सुद्धा 22.5 आणि एन-टी-डी यांच्यासाठी 15% चा जो काही आहे तर तो कोटा इथं देण्यात आलेला आहे. असं एकूण 100% चा हा कोटा असणार आहे. या 40% पैकी जो काही आहे व्हीजेएसाठी ठेवण्यात आलेला, यापैकी 30% जो काही वाटा असेल तर तो महिलांचा या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर या 22.5 पैकी जो काही वाटा असेल तर तो 30% त्यामधला महिलांचा असेल. त्याचबरोबर 15% पैकी 30% जो काही वाटा आहे तर तो या महिलांचा या ठिकाणी इथं असणार आहे. म्हणजे 100 जागा जर असतील तर त्यापैकी या ठिकाणी 15 जागा या एन-टी-डी साठी असतील, तर त्या 15 जागांपैकी मग ज्या काही 30% जागा या ठिकाणी येणार आहेत, तर या 30% ज्या काही जागा असतील तर त्या महिलांसाठी इथं असतील. त्यानंतर दिव्यांगासाठी 5% जागा इथे असतील आणि अनाथांसाठी जे काही आहेत तर त्या 1% जागा या ठिकाणी इथं ठेवण्यात आलेल्या आहेत. तर ही जी काही सगळी स्कीम आहे, ही वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर यांच्या अंतर्गत जे काही आहे तर या ठिकाणी इथं राबवण्यात आले येणार आहे. अगोदर ही महाज्योतीच्या अंतर्गत राबवण्यात येत होती, पण आता महाज्योतीमधून जे काही आहे तर वनआरटी वेगळी करण्यात आलेली आहे आणि हे वनआरटी अंतर्गत जे काही आहे तर हे सगळं प्रशिक्षण या ठिकाणी इथं चालवल्या जाते. मग आता यामध्ये कोणकोणत्या शैक्षणिक पात्रतेसाठी कोणकोणतं प्रशिक्षण देण्यात येते, तर त्या संदर्भातली माहिती. त्याचबरोबर किती कालावधीसाठी हे प्रशिक्षण असणार आहे, तुम्हाला विद्यावेतन किती मिळणार आहे, वयोमर्यादा साधारणतः या ठिकाणी इथं काय आहे, तर याबद्दलची ही माहिती जी काही तर या स्लाइडवरती आपल्याला देण्यात आली. योजना जी काही आहेत तर आय-बी-पी-एस पी-ओ असेल, बँकिंग असेल, इन्शुरन्स असेल, यांच्यासाठीचं पदवी आपलं असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, रेल्वे, एम-बी-ए, त्यानंतर एम-पी-एस-सी ग्रुप बी आणि ग्रुप सी असेल, त्यानंतर एम-पी-एस-सी स्टेट सर्व्हिसेस, यू-पी-सी असेल, तर यांच्यासाठीचं जे काही आहे तर ते पदवीचं प्रशिक्षण आपलं पूर्ण असणं आवश्यक आहे. पुढे जर बघितलं तर इंजिनिअरिंग सर्व्हिसेससाठी तुमचं इंजिनिअरिंगचं ग्रॅज्युएशन या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यानंतर पोलीस भरती असेल तर 12वी पास असणं आवश्यक आहे. मिलिटरी भरती असेल तर 10वी पास असणं आवश्यक आहे. आता जे विद्यार्थी आय-बी-पी-एस, स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे, एम-बी-ए, त्यानंतर एम-पी-एस-सी ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी या ठिकाणी इथं तयारी करतात. तर अशा विद्यार्थ्यांसाठी जो काही आहे तर तो 6 महिन्याचं प्रशिक्षण या ठिकाणी इथे असणार आहे. पण जे विद्यार्थी राज्यसेवा असेल, यू-पी-एस-सी असेल, त्यानंतर एम-पी-एस-सी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असेल किंवा पोलीस भरती आणि मिलिटरी भरती असेल, तर या विद्यार्थ्यांसाठी जे काही तर इथं 11 महिन्याचं प्रशिक्षण जे काही तर इथं देण्यात येणार आहे. त्याच्यानंतर इथे जर बघितलं तर यांना दरमहा बँकिंगला फक्त ₹6,000 एवढं विद्यावेतन जे काही तर दरमहा देण्यात येते. बाकी सगळ्यांना जे काही आहे तर दरमहा ₹10,000 एवढं विद्यावेतन जे काही तर साधारणतः या ठिकाणी देण्यात येते. मग या अनुसार काही योजनांसाठी जे काही आहे, जर आपण बँकिंग जर बघितलं तर त्यांना जवळ-जवळ ₹48,000 आसपास एवढं विद्यावेतन जे काही तर 6 महिन्यात मिळते. त्याच्यानंतर एस-एस-सी असेल, एम-बी-ए असेल, त्यानंतर रेल्वे असेल, यांना जवळ-जवळ ₹72,000 एवढं विद्यावेतन त्या 6 महिन्यामध्ये मिळते. आणि त्यानंतर जे काही विद्यार्थी एम-पी-एस-सी असतील किंवा यू-पी-सी असतील, यांना जे काही 11 महिन्याचं विद्यावेतन देण्यात येते, 10,000 ₹10,000 ते 1,10,000 आणि आकस्मिक निधीमधून जे काही आहे, तर या ठिकाणी या सगळ्यांना जे काही तर ₹12,000 एवढं स्टायफंड जे काही आहे, तर ते सॉरी आकस्मिक निधी जो काही आहे, तर तो या ठिकाणी ₹12,000 देण्यात येतो. तर असे ₹12,000 जे काही तर एक्स्ट्रा तुम्हाला या ठिकाणी मिळतात. सगळ्याच योजनांसाठी जे काही तर ₹12,000 या ठिकाणी जे काही तर तुम्हाला दिले जातात. एकदा आकस्मिक निधी म्हणून ती एकदाच तुम्हाला जे काही तर एक वेळ ते ₹12,000 मिळतात. बाकीचे हे जे काही आहेत, तर हे दरमहा तुम्हाला या ठिकाणी इथं देण्यात आलेले आहे. वयोमर्यादेमध्ये जर जनरली आपण जर बघितलं तर 20 ते 28 वर्ष किंवा 20 ते 30 वर्षापर्यंतची जी काही आहे, तर वयोमर्यादा या ठिकाणी इथे देण्यात आलेली. पोलीस भरतीसाठीची वयोमर्यादा 18 ते 33 वर्षापर्यंतची आहे.
आणि या ठिकाणी मिलिटरी भरतीची जी काही आहे तर ती 17 ते 21 वयोमर्यादा जी काही तर या ठिकाणी इथं देण्यात आलेली आहे. ओके. तर या पद्धतीने जे काही आहे तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी वनाटी थ्रू जे काही तर हे विद्यावेतन आणि आकस्मिक निधी जो काही आहे तर तो दिला जातो. मग त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर या ठिकाणची पात्रता नेमकी काय आहे? तर विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. कारण आपण महाराष्ट्रामधून अप्लाय करतो या प्रशिक्षणासाठी, तर आपण महाराष्ट्रातला रहिवासी असणं आवश्यक आहे. कारण ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अंतर्गत राबवण्यात येणारी जी काही तर ही योजना आहे. त्याच्यामुळं इथे महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी हा नॉन क्रिमिलियर गटातील असणं आवश्यक आहे. मग त्यामध्ये विमुक्त जाती असेल किंवा भटक्या जमाती असेल, या कॅटेगरीमध्ये येणारा विद्यार्थी जो काही आहे, तर यासाठी इथं अप्लाय करू शकतो. त्यानंतर विद्यार्थी हा पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा. म्हणजे की आपली जी काही आहे तर पदवी पास असणं आवश्यक आहे. जे विद्यार्थी पोलीस भरतीसाठी अप्लाय करतात ते 12वी आणि मिलिटरीसाठी जे काही अप्लाय करतात तर ते 10वी पास असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर यापूर्वी वनाटीच्या योजनेचा कोणत्याही योजनेचा जो काही आहे तर तो लाभ घेतलेला नसावा, तरच येणारी ही जी काही योजना आहे 2026-27 साठीची, तर या योजनेचा हा विद्यार्थी जो काही तर तो लाभ घेऊ शकतो. या ठिकाणी मला एक सांगायचं मित्रांनो, तुम्ही जर सारथी असेल, त्यानंतर टी-आर-टी-आय असेल, त्यानंतर महाज्योती असेल आणि वनाटी असेल, जर यांचं एकदा स्कीमचं जर या ठिकाणी लाभ घेतलेला असेल, तर परत तुम्हाला लाभ घेता येत नाही. मग तुम्ही तो एम-एस-सी-आय-टीचा कोर्स असू द्या किंवा बाकीच्या कोणत्याही कोर्स असू द्या. पण बार्टीमध्ये त्या पद्धतीने नाही, बार्टी किंवा आर-टी. बार्टी आणि आर-टीमध्ये कशा पद्धतीचं आहे, की तुम्ही 2 जे काही योजना आहेत ना, तर याचा लाभ घेऊ शकता. म्हणजे जर तुम्ही खालच्या स्तरावरच्या योजनेचा लाभ जर घेतलेला असेल, तर त्यानंतर उच्चस्तरीय योजनेचा जे काही तर तुम्ही लाभ त्या ठिकाणी जो काही तर घेऊ शकता. म्हणजे 2 वेळेस तुम्हाला या ठिकाणी जे काही तर लाभ घेण्याची मुभा बार्टी आणि आर-टी या 2 संस्थांमध्ये जे काही तर देण्यात आलेले. बाकीच्या संस्थांमध्ये एक वेळ जे काही आहे, तर तुम्ही या ठिकाणी इथं लाभ घेऊ शकता. ओके. त्याचबरोबर तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत, तर ते व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी प्रॉपर तुम्हाला तर अपलोड करायची. त्यामधली कुठलीही चुकीची माहिती निदर्शनास आल्यास तुमचं तेव्हापासूनच जे काही आहे, तर तुमचं प्रशिक्षण थांबवण्यात येईल. ओके. त्यानंतर प्रशिक्षणाकरिता लाभार्थी विद्यार्थ्याची अंतिम निवड जी काही आहे, तर ती चाळणी परीक्षेद्वारे घेण्यात येईल. म्हणजे तुमची एंट्रन्स एक्झाम जी काही तर त्या ठिकाणी घेण्यात येईल. आणि ही जी काही एंट्रन्स एक्झाम आहे, म्हणजे तुम्ही बँकिंगची तयारी करत आहात, तर बँकिंगचा सिलेबस तुम्हाला असणार आहे. तुम्ही एम-पी-एस-सीची तयारी करतात, तर तुम्हाला एम-पी-एस-सीचा सिलेबस त्या ठिकाणी असणार आहे. रेल्वे असेल किंवा एम-बी-ए असेल, ज्या परीक्षांची तुम्ही तयारी करणार आहे किंवा जी काही पूर्वपरीक्षा तुम्ही पुढे प्रशिक्षण घेणार आहे, तर त्याच पद्धतीनं तुमचा जो काही आहे, तर सिलेबस त्या ठिकाणी तिथे असणार आहे आणि त्या सिलेबसच्या बेसवरती जे काही तर तुमची एक एंट्रन्स एक्झाम त्या ठिकाणी तिथे होणार आहे. आणि एंट्रन्स एक्झाम झाल्याच्या नंतर तुम्हाला जे काही मेरिट अनुसार मार्क येतील, त्या मेरिटच्या बेसवरती जे काही आहे, तर तुम्हाला संस्था निवडायच्या. मग वेगवेगळ्या संस्था जे काही आहेत महाराष्ट्रभरामधल्या, तर त्या देण्यात आलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार जे काही आहेत, तर वेगवेगळ्या संस्था त्या ठिकाणी तिथं निवडू शकता. म्हणजे एकच संस्था जे काही आहे, तर आपल्याला मिळणार आहे आणि त्या संस्थेमध्ये आपल्याला प्रशिक्षणासाठी हजर राहणं आवश्यक असते. 75% जे काही तर आपली उपस्थिती त्या ठिकाणी असेल, तरच आपल्याला हे विद्यावेतन जे काही तर त्या ठिकाणी मिळतात. कारण हे जे काही सगळे प्रोग्राम आहेत, हे ऑफलाईन पद्धतीने जे काही तर या ठिकाणी इथं राबवण्यात येतात आणि हे अनिवासी पद्धतीचे आहेत. म्हणजे तुमच्या राहण्याची, खाण्याची जी काही सोय आहे, तर ती तुम्हाला त्या ठिकाणी तिथे करावी लागते आणि त्यासाठीच तुम्हाला जे काही आहे, तर वन-आर-टी असेल किंवा बाकीच्या संस्था असतील, तर यांच्याकडून हे विद्यावेतन जे काही तर देण्यात येते. त्यानंतर चाळणी परीक्षेच्या बेसवरती जसं आपण अगोदर बघितलं त्या अनुसार जे काही तर मेरिट लिस्ट लावण्यात येते. त्याच्यानंतर वन-आर-टी असेल किंवा इतर ज्या काही संस्था आहेत, तर या संस्थेच्या अंतर्गत यांचे निकाल जाहीर करणे, त्यानंतर त्यांचं कधीपासून प्रशिक्षण वगैरे सुरू करायचं काय, हे सगळे जे काही आहेत, तर या संस्थेच्या अधिकारामध्ये जे काही तर ह्या गोष्टी या ठिकाणी इथे येतात. त्यानंतर जसं मी अगोदर सांगितलं, जे विद्यार्थी पूर्व प्रशिक्षण घेणार आहेत, त्याच धर्तीवर जे काही आहे, तर अभ्यासक्रमानुसार त्यांची चाळणी परीक्षा जी काही तर इथं घेण्यात येते. म्हणजे की तुम्ही यू-पी-एस-सीचं तुम्हाला प्रशिक्षण घ्यायचंय, तर यू-पी-एस-सीचा सिलेबस असतो. एम-पी-एस-सीचं घ्यायचं, तर एम-पी-एस-सीचा बँकिंग तर बँकिंग या पद्धतीने जे काही तर सिलेबस त्या ठिकाणी तिथं देण्यात आलेला असतो तुम्हाला. ओके. तुम्हाला अप्लाय करण्यासाठी जे काही आहे, तर या ठिकाणी वन-आर-टीच्या वेबसाईटवरती onrt.in या वेबसाईटवरती जाऊन जे काही, तर तुम्ही त्या ठिकाणी जे काही तर अप्लाय करू शकता. आता आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आहेत? महाराष्ट्रामध्ये जनरल कोणती योजना असेल किंवा कोणती स्कीम असेल, त्याचा तुम्हाला फायदा जर घ्यायचा असेल, तर या ठिकाणी साधारणतः या पद्धतीचे जे काही आहेत, तर डॉक्युमेंट आपल्याकडे पाहिजे. आधार कार्ड. आता आधार कार्ड या ठिकाणी आवश्यक आहे. इथं बँक पासबुकची आपल्याला आवश्यकता लागणार नाही. वन-आर-टी असेल किंवा महाज्योती असेल. या 2 संस्थांमध्ये जे काही आहेत, तर आपल्याला आधार बेसवरती आधार
प्रणालीद्वारे जे काही तर आपले पैसे या ठिकाणी ट्रान्सफर करण्यात येतात. म्हणजे की इथं तुमचं आधार लिंक जे काही आहे, तर तुमच्या खात्यासोबत जर असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या अकाउंटवरती जे काही तर पैसे जमा होतात. त्यांचे विद्यावेतनाचे पैसे त्या ठिकाणी तिथे जमा होत राहतात. तर ते एक आपल्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे आणि हे पण आधार कार्ड आपल्या बँक खात्याबरोबर लिंक असणं जे काही तर आवश्यक आहे. त्याची के करून घ्या. जर के नसेल, तर तुमचे पैसे येण्यासाठी अडचणी जे काही तर त्या ठिकाणी तुम्हाला येऊ शकतात. त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आपल्याकडे जे काही तर ते पाहिजे. चालू आर्थिक वर्षातील जे काही तर नॉन क्रिमिलियरचे प्रमाणपत्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर पदवीचे जे काही तर प्रमाणपत्र असेल किंवा गुणपत्रिका असेल, तर या दोघांपैकी कोणतीही एक असणं आवश्यक आहे. जे विद्यार्थी पोलीस भरती आणि मिलिटरी भरतीसाठी अप्लाय करतात, त्यांच्यासाठी 10वी आणि 12वीचे जे काही मार्कशीट आहेत ना, तर त्या सगळ्यात महत्त्वाच्या या ठिकाणी आहे. जे विद्यार्थी टेटसाठी अप्लाय करू इच्छितात किंवा इंजिनिअरिंगसाठी अप्लाय करू इच्छितात किंवा अदर जे काही स्पेसिफिक क्वालिफिकेशन त्या ठिकाणी देण्यात आलेले, तर ते क्वालिफिकेशन तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. जसं की तुम्ही टेटसाठी अप्लाय करता, तर तुमच्याकडे डी-एड, बी-एड किंवा टी-ई-टी, सी-टी-ई-टी ह्या ज्या काही परीक्षा आहेत, तर ह्या पास केलेल्या तुम्ही असणं आवश्यक आहे आणि त्या धर्तीवरती जे काही तर तुम्ही हे प्रशिक्षण घेऊ शकता. जर तुम्हाला एम-पी-एस-सी इंजिनिअरिंगचं प्रशिक्षण घ्यायचं असेल, तर त्या ठिकाणी तुमचं इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड असणं आवश्यक आहे. तरच तुम्ही त्या ठिकाणी तिथं अप्लाय करू शकता. ओके. त्याच्यानंतर दिव्यांग जर असेल, तर दिव्यांगाचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. अनाथ असल्यास अनाथाचे जे काही आहेत, तर ते प्रमाणपत्र असणं आपल्याकडे आवश्यक आहे. ओके. तर या पद्धतीने हे साधारणतः जे काही आहेत, तर ते डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. ओके. तर अटी व शर्ती आता याच्यामध्ये काय आहेत? तर पहिल्यांदा हा जो काही फॉर्म आहे, तर हा 8 जून 2026 पासून चालू झालेला आहे. ओके, तुम्ही त्याला आता सुद्धा अप्लाय करू शकता. तर याची तारीख जी काही आहे, तर 25 जून 2026 पर्यंत या ठिकाणी इथे असणार आहे. त्यानंतर पोस्टाने अथवा इतर मेलद्वारे प्राप्त अर्जांचा जो काही आहे, तर तो विचार केला जाणार नाही. तुम्हाला या ठिकाणी हा फॉर्म भरायचा कसा? तर या ठिकाणी जे काही आहे, तर पहिल्यांदा तुम्हाला OneRT डॉट इन आहे या ठिकाणी. ओके, ORG नाहीये. इथे जे काही तर www.1rt.in या वेबसाईटवरती जायचंय. या वेबसाईटवरती गेल्याच्या नंतर तुम्हाला ही अशी वेबसाईट येईल OneRT.in ची. ही वेबसाईट ओपन होईल या ठिकाणी आणि या ठिकाणी ही वेबसाईट ओपन झाल्याच्या नंतर इथं नोटीस बोर्ड दिसते. नोटीस बोर्डवरती जे काही आहे तर तुम्हाला इथं क्लिक करायचंय आणि ज्या प्रशिक्षणासाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल, त्या प्रशिक्षणाच्या या ठिकाणी जे काही तर क्लिक हिअरवरती तुम्ही क्लिक करा. तिथे क्लिक केल्याच्या नंतर साधारणतः या ठिकाणी जे काही तर तुम्हाला अशा पद्धतीच्या स्लाईड ओपन होतील. सगळी जी काही विंडोज आहेत, तर ती या पद्धतीची होईल. इथं परिपत्रक आहे. त्या परिपत्रकामधली माहिती जी काही तर तुम्ही ती त्या ठिकाणी पूर्णपणे जे काही तर एक वेळ रीड करून घ्या आणि त्यानंतरच पुढचा जो काही फॉर्म आहे, तर तो अप्लाय करा. त्यानंतर या ठिकाणी जे काही तर रजिस्ट्रेशनची लिंक जी काही तर तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन रजिस्टर करू शकता. या ठिकाणी क्रिएट अॅन अकाउंट. ओके. जर समजा तुमचं अकाउंट क्रिएट नसेल त्या ठिकाणी, ओके, नवीनच तुम्ही अप्लाय करताय, तर तुम्हाला या ठिकाणी जे काही तर क्रिएट अॅन अकाउंट त्या ठिकाणी जाऊन क्रिएट करायचंय. त्यानंतर तुम्हाला जे काही तर तिथं संपूर्ण रजिस्ट्रेशन करायचंय आणि रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर मग या ठिकाणी जे काही तर तुम्ही परत ते अकाउंट तुम्हाला लॉग इन करायचं असेल, तर तुम्ही लॉग इन या ठिकाणी इथे जे काही तर करू शकता. अशा पद्धतीने त्यांनी जी माहिती त्या त्या ठिकाणी विचारलेली आहे, तर तुम्ही ती माहिती जी काही आहे, तर त्या पर्टिक्युलर ठिकाणी तिथे भरू शकता. ओके. त्याच्यानंतर जाहिरात रद्द करणे. म्हणजे आता तुम्ही पोस्टाने अर्ज जर पाठवलेले असतील किंवा ईमेलद्वारे तर ते एक्सेप्ट होणार नाहीत. हे सगळ्यांना इथे लक्षात आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा बघा, की जाहिरात रद्द करणे. जाहिरात रद्द करायची असेल किंवा जाहिरातीसाठी फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ द्यायची किंवा प्रशिक्षण पुढे ढकलायचं किंवा बाकीच्या ज्या काही अदर ज्या काही गोष्टी असतील, तर ह्या सगळ्या काही OneRTच्या अधीन आहेत. म्हणजे ज्या त्या संस्थेचे जे काही तर त्या अधीन आहेत. त्याच्यामध्ये जे काही तर ते बदल करू शकतात. ओके. त्यानंतर चाचणी परीक्षा जे काही आहेत, तर प्राप्त गुणांच्या आधारेच गुणवत्ता यादी जी काही तर मेरिट लिस्ट या ठिकाणी होईल. त्याच्यानंतर प्रतीक्षा यादी जी काही तर ती सुद्धा लावण्यात येते. ओके, ही खूप चांगली गोष्ट आहे. जर समजा इथं मेरिट लिस्टमधल्या विद्यार्थ्यांनी जर आपलं प्रशिक्षणासाठी जॉइन नाही झाले, ओके, त्यांना एक कालावधी पर्टिक्युलर कालावधी देण्यात येतो. एक 4 दिवसाचा किंवा 3 दिवसाचा. तर त्या टाईमामध्ये जे काही आहे, तर तुम्हाला जी संस्था तुम्ही निवडलेली असेल किंवा जी कडून देण्यात येईल, त्या संस्थेमध्ये जे काही आहे, तर तुम्हाला जाऊन त्या ठिकाणी जे काही आहे, तर हजर व्हावं लागते, म्हणजे जॉइन व्हावं लागते आणि जर समजा तुम्ही जॉइन नाही झाले, म्हणजे मेरिट लिस्टमधले विद्यार्थी, तर मग त्या ठिकाणी वेटिंग लिस्टमधले जे काही आहेत, तर ते विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी प्रशिक्षण घेऊ शकतात. अशी यांची जे काही तर एक चांगल्या पद्धतीची इथं सोय जी काही तर विद्यार्थ्यांसाठी इथं देण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणास रुजू झाल्याच्या दिनांकापासून OneRTच्या धोरणानुसार विद्यार्थ्यांना
लागू होईल. तथापि प्रत्यक्ष प्रशिक्षणात जे काही तर किमान 75% उपस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच जे काही आहेत तर विद्यावेतनाचा इथं देय जो काही आहे, तर तो दिला जाईल. ओके. तर म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर मी अगोदरच तुम्हाला सांगितलं, की 75% जे काही तर हजेरी कंपल्सरी आहे. आपली 75% त्या ठिकाणी प्रेझेंटी असणं आवश्यक असते. त्याच्यानंतर बघा, उमेदवाराने सादर केलेली माहिती चुकीची, अपूर्ण अथवा दिशाभूल करणारी जर असल्यास, त्या विद्यार्थ्याचे प्रशिक्षण जे काही तर त्या ठिकाणी तिथं थांबवण्यात येईल आणि आवश्यक जी काही आहे तर ती कारवाई त्या विद्यार्थ्यांवरती तिथं 1RT थ्रू जी काही तर ती करण्यात येईल. यापूर्वी तुम्ही लाभ घेतलेला नाहीये. ओके. याबद्दलची जी काही तर तुम्हाला काळजी घेणं आवश्यक आहे आणि 1RT जी काही आहेत तर ती नव्यानंच या ठिकाणी इथं स्टार्ट झालेली. पण असं नाही, बऱ्याच जणांना वाटत असेल की 1RT नव्यानं स्टार्ट झाले. पण बरेच विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी महाज्योतीचा अगोदर लाभ घेतलेला आहे. कारण ही महाज्योतीमधूनच विभक्त झालेली जी काही आहे तर संस्था आहे 1RT. त्याच्यामुळे तुम्ही या अगोदर जर महाज्योतीचा जर लाभ जर घेतलेला असेल तर तुम्ही 1RT मधून लाभ घेऊ शकत नाही किंवा बरेच विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी सारथी मधला लाभ घेतला. नंतर मग म्हणतात की आम्ही महाज्योतीमधून घेतो किंवा मग आता जे काही महाज्योतीतले विद्यार्थी आहेत ते म्हणतील आम्ही 1RT मधून घेतो. तर अशा पद्धतीचं जे काही आहे तर ते जमत नाहीये. एकदा लाभ जर घेतलेला जर असेल तुम्ही कोणत्याही संस्थेमधून तर तुम्ही परत जो काही आहे तर लाभ या ठिकाणी जो काही तर इथे घेऊ शकत नाहीये. ओके. आधार क्रमांकावरती जे काही तर ते तुमचे पैसे ट्रान्सफर होणार आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी जे काही तर तुमचं आधार लिंक असणं आवश्यक आहे. ओके. अर्ज भरताना कोणतीही अडचण जर तुम्हाला जर असेल, तर तुम्ही कार्यालयीन वेळेमध्ये जे काही आहे, तर यांच्या या ठिकाणी जे काही आहे, तर या दिलेल्या नंबरवरती जे काही आहे, तर इथं कॉन्टॅक्ट करू शकता. हे दिलेले नंबर आहेत. या नंबरवरती जे काही तर तुम्ही इथं कॉन्टॅक्ट करू शकता. इथं बनारटी ची वेबसाईट आहे. त्यानंतर ईमेल आयडी आहे. याच्यावरती तुम्ही मेल सुद्धा जे काही तर त्यांना त्या ठिकाणी जे काही तर इथं करू शकता. ओके. तर अशा पद्धतीने जे काही आहेत, तर ते तुम्हाला या ठिकाणी जे काही तर फॉर्म भरता येईल. त्यानंतर सदर योजनेसाठी अर्ज करताना प्रत्येक बाब जी काही आहे, संदर्भ या ठिकाणी जे काही तर पूर्णपणे वाचा. वाचूनच जी काही आहेत तर त्याच्यानंतर ती माहिती भरा. ओके. जेणेकरून आपल्या फॉर्ममध्ये जो काही तर ती काही चूक या ठिकाणी इथं होणार नाहीये. ओके. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत जो काही तर हा व्हिडिओ जो काही शेअर करा. जेणेकरून या जे काही विद्यार्थी तयारी करणारे आहेत स्पर्धा परीक्षेची या विद्यार्थ्यांना जो काही आहे तर या योजनेचा या ठिकाणी निश्चितपणाने जो काही आहे तर तो लाभ होईल. धन्यवाद.